याच्या पुढील होणारा सामना बारोंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली बी. जीवदानी माऊली बी या संघ जीवदानी माऊली बी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. साईज गवस कुठेही असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. जीवदानी माऊली बी या संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. आपण पाहतोय फुलपाडा प्रीमियर लीग पर्व 4. याच्या आधी झालेला सामना जीवदानी माऊली वर्सेस जय मल्हार या संघामध्ये जय मल्हार हा संघ विजयी झाले होता. त्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय तो स्वयं गिरकन आणि पहिला टाकलेला चेंडू 1 धाव मिळालेली आहे. मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्याला मिळालाय तो स्वयं गिरकर. स्वयं गिरकर यांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. कृपया पोल पासून लाईटीच्या पोल पासून लांब उभं राहायचं सर्वांना विनंती आहे. दुसरा हाताळलेला चेंडू निर्धाव असा टाकलेला चेंडू आणि हा तिसरा चेंडू दीपक भामरे ऑन स्ट्राइक आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये 2 धावा झालेल्या आहेत बारोंडा माऊली या संघाच्या. केतन स्ट्राइक वरती आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र 22च्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 3. 4 चेंडू पहिल्या षटकातील आणि हा निर्धाव असा चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पाहूया काय करतायत दुर्गेश. उजव्या हाताने राईट आर्म राऊंड असा मारा करतील दीपक भामरे यांना आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धाव काढण्यात यशस्वी. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बारोंडे माऊली या संघाची झालेली आहे ती 4. स्वयं गिरकर यांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. निखिल मॅन ऑफ द मॅच देता ना. नाही तर आकाशला सांग मॅन ऑफ द मॅच दे ना. आकाश यांना विनंती आहे की स्वयं गिरकर यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे. आणि दुसरं षटक राईट आर्म राऊंड मारा करतील आणि हा भामरे टोलवण्याचा प्रयत्न उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गडी बाद. मिसकम्युनिकेशन झालेलं आहे आणि गडी बाद झालेला आहे. पहिला हादरा बसलेला आहे तो बारोंडा माऊली या संघाला. गडी बाद झालाय तो केतन. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं होतं दोन्ही खेळाडूंमध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय ते जीवदानी माऊली बी या संघाकडून. आणि पुढील आलेला खेळाडू शिवराज. पुन्हा एकदा दीपक भामरे स्ट्राइक वरती. रणजित राईट आर्म राऊंड असा मारा करतील. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धावेचा प्रयत्न 1 धाव यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. आणि सूरज स्ट्राइक वरती. 2 चेंडू मध्ये 5 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 4 चेंडू उर्वरित षटकातील दुसऱ्या षटकातील. पाहूया काय करतायत. उजव्या हाताने पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलावून काढलेला चेंडू आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. पुन्हा एकदा दीपक भामरे ऑन स्ट्राइक. 6 धावा झालेल्या आहेत दीपक भामरे. आणि हा उत्कृष्ट टोलाला चौकार.
खणखणीत असा चौकार आलेला आहे दीपक भांबरे यांच्या बॅट मधून. उत्कृष्ट टोलावलेला चेंडू आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 10. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा भांबरे स्ट्राइक वरती. उत्कृष्ट टाकलेला चेंडू मात्र दीपक यांना काही कळलेला नाहीये आणि निर्धाव असा चेंडू. आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील हातातील रणजित आणि स्ट्राइक वरती दीपक भांबरे. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड मारा करण्यासाठी सज्ज दीपक भांबरे यांना. आणि हलक्या हाताने वंडीच्या स्वरूपात टोलावून काढलेला चेंडू आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11. फुलपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि होणारा सामना बारोंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली बी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद बारोंडा माऊली या संघाच्या. धावा झाल्यात त्या 11. सुयोग खांडेकर ऑन राईट आर्म राऊंड मारा करतील दीपक भांबरे यांना. उत्कृष्ट गोलंदाज. पाहूया काय करतायत आता जीवदानी माऊली बी संघाकडून खेळताना. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव काढण्यात यशस्वी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन कलेक्ट केलेला आहे सुयोग यांनी हा चेंडू. मात्र 1 धाव काही रोखू शकलेला नाही आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 12. सूरज ऑन स्ट्राइक. पाहूया काय करताय सुयोग. खोलवर असा टाकलेला चेंडू तेवढा खोदून काढलेला आहे आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले. विजू यांनी कलेक्ट केलेला 1 धाव यशस्वीपणे पूर्ण झालेली. धावसंख्या झाली आहे ती 14. माफ करा 13 आणि चौकार. या चौकाराने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 17. जय जय श्री राम बोले. धन्यवाद डीजे. निर्धाव असा हाताळलेला चेंडू. 4 चेंडू झालेले. 2 चेंडू उर्वरित. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले. दीपक भांबरे पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. सुयोग उजव्या हाताने मारा करतील आणि अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 18. आणि हलक्या हाताने टोलवलेला चेंडू लेगच्या दिशेने आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 19. शेवटचा चेंडू उर्वरित तिसऱ्या षटकातील. 1 गडी बाद झालेला आहे बारोंडा माऊली या संघाचा आणि सूरज स्ट्राइक वरती. आणि हा मारण्याचा प्रयत्न तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि 1 धाव मात्र काही रोखू शकलेले नाहीत. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 20. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बारोंडा माऊली या संघ आणि गडी बाद होत आहेत ते 1. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. घेऊन येतील विपुल. पाहूया काय करतायत. कितीवर रोखू शकतात बारोंडा माऊली या संघाला. पाहूया कितीवरती रोखण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा चौकार
सूरजच्या बॅट मधून आलेला खणखणीत असा चौकार. डीजे धन्यवाद डीजे. आणि धावसंख्येत बदल या खणखणीत चौकारानंतर धावसंख्या झाली आहे ती 24. चौथ्या षटकातील पहिलाच चेंडू हाताळला होता विपुल गमरे यांनी 5 चेंडू उर्वरित चौथ्या षटकातील. पाहूया काय करतायत विपुल आपल्या संघासाठी. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते सूरज यांच्याकडून. आणि हा चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत विपुल गमरे. चौथ्या षटकातील 5 चेंडू उर्वरित आणि हा दुसरा चेंडू पुन्हा एकदा. आणि हा उत्कृष्ट चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मारलेले डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे ती 28. चौथ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. बॅक टू बॅक असे चौकार मारलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळते सूरज यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय बारोंडा माऊली या संघाकडून. बॅक टू बॅक 2 खणखणीत असे चौकार मारले होते. तिसरा चेंडू पाहूया काय करतात. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत सूरज. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 25. माफ करा 29 धावसंख्या झालेली आहे. आणि हा गडी बाद झालेला आहे. दीपक भामरे एक मोठा हादरा बसलेला आहे. धन्यवाद डीजे. शेवटचे 2 चेंडू उर्वरित. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या झाली आहे ती 29. आणि स्ट्राइक वरती आले ते प्रसाद. 2 चेंडू उर्वरित शेवटच्या षटकातील. विपुल गमरे पुन्हा एकदा सज्ज आणि हलक्या हाताने 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा सूरज स्ट्राइक वरती. पाहूया काय करतायत. 2 बॅक टू बॅक चौकार मारून आता पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आहेत ते. धावसंख्या झाली आहे बारोंडा माऊली या संघाची 30. शेवटचा चेंडू उर्वरित शेवटच्या षटकातील. पाहूया काय करतात. आणि मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. 1 धाव काढण्यात यशस्वी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली आहे ती 31. 32 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. कसं बेलावतायत.
आणि गोलंदाजी मार्कवरती विशाल. जीवदानी माऊली बी या संघाला 32 धावांचे लक्ष्याने पहिलाच गडी बाद, पहिलाच हादरा बसलेला आहे जीवदानी माऊली बी या संघाला. जीवदानी माऊली बी या संघासाठी प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक लावलेले आहे कल्पेश नरसाळे यांच्याकडून. याच्या पुढील होणारा सामना सर्वेश 11 वर्सेस डॅडी 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचं आहे. सर्वेश 11 वर्सेस डॅडी 11. आणि 32 धावांचे लक्ष पाठलाग करताना जीवदानी माऊली बी या संघाचा पहिला गडी बाद झाला होता. विशाल राईट आर्म राऊंड असा मारा करतील आणि विपुल गमरे एक उत्कृष्ट फलंदाज स्ट्राईक एंड वरती. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. आणि नॉन स्ट्राईक वरती ज्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच ची जर्सी असा प्लेयर दुर्गेश. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, एक धाव काढण्याचे यशस्वी. आणि 2 चेंडू मध्ये 1 धाव धाव फलकावरती लागलेली आहे. विशाल यांनी 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद केले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आई एकवीरा म्युझिकल ग्रुप यांच्याकडून जुगल मात्रे यांच्याकडून लावण्यात आलेले आहे. 3 चेंडू उर्वरित पाहूया काय करतायत. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, एक धाव. आणि हा षटकार मारलेला आणि गडी बाद झालेला आहे. दुसरा हादरा बसलेला आहे जीवदानी माऊली बी या संघाला. याच्या पुढील होणारा सामना हेमंत 11 वर्सेस डॅडी 11. दोघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होत आहे. नाणेफेकीचा कॉल करतील केतन. डॅडी 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. वळूया आपण सामन्याकडे. धावसंख्या झाली आहे ती 4. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4. आणि रवींद्र पुढील गोलंदाज पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. दुसरं षटक मार्गस्थ आणि सुयोग खांडेकर स्ट्राईक वरती. पाहूया काय करतायत. राईट आर्म राऊंड मारा करतील रवी. आणि हा मारण्याचा प्रयत्न आणि चौकार. थँक्यू डीजे. उत्कृष्ट प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षण चौकार रोखण्यासाठी, मात्र चौकार काही रोखू शकले नाहीत. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 8. आणि हा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धावेसाठी. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 9. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि धाव फलकावरती धावा लागल्या आहेत त्या 9. 32 धावांचे आव्हान पेलवताना पाहूया पुन्हा एकदा विपुल गमरे स्ट्राईक एंड वरती. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. आणि पंचांनी निर्णय फेटाळून काढलेला आणि 1 धाव मिळालेली. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 11. 4 चेंडू झालेले दुसऱ्या षटकातील. 14 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. पाहूया कशा प्रकारे जीवदानी माऊली पाठलाग करतायत. विपुल गमरे पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती सज्ज. आणि रवी राईट आर्म राऊंड असा मारा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव काढलेली आहे आणि 1 धावेने धावसंख्येत बदल.
3 चौकारासाठी कल्पेश नरसाळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे जीवदानी माऊली बी या संघाच्या फलंदाजांसाठी. आणि सुयोग खांडेकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणि चौकार, पहिला चौकार आलेला आहे, दुसरा चौकार आलेला आहे, माफ करा. धावसंख्या झाली आहे ती 16. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16. सर्व क्रिकेट प्रेमींनी लक्ष द्यायचंय की याच्या पुढील जो सामना पाटील नेटवर्क्स वरती लाईव्ह दाखवण्यात येईल त्याची लिंक चेंज होईल काही कारणास्तव. आणि ज्या कोणी प्रेक्षकांनी सबस्क्राईब केलं असेल पाटील नेटवर्क्स यांना तर त्यांना सर्च करून डायरेक्ट पाटील नेटवर्क थ्रू ही मॅच लाईव्ह दिसण्यात येईल. फुलपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 4. पुढील होणारा सामना आहे तो जीवदानी माऊली बी वर्सेस बारोंडा माऊली. 32 धावांचे लक्ष्य पेलवताना एक धाव मिळालेली आणि उत्कृष्ट टोलावलेला चेंडू आणि चौकार, खणखणीत असा चौकार आलेला आहे सुयोग खांडेकर यांच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सुयोग खांडेकर स्ट्राईक एंड वरती. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे ती 21. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि हा दीपक वांबरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 22. 3 चेंडू 22 धावा धावफलकावरती लागलेले. तिसऱ्या षटकातील 32 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना पुन्हा एकदा विपुल गमरे स्ट्राईक एंड वरती मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चौकार. आज मंगळवारी आम्ही आईलो घर पाय आईला तुझ्या चरणाशी लाई सुखी आम्हाला लेकरांना तेच मागणं माझे माऊली. धन्यवाद डीजे. 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज असा सामना पाहायला मिळतोय. जीवदानी माऊली जर जीवदानी माऊली बी हा संघ विजयी झाला तर विजू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे जीवदानी माऊली बी या संघासाठी. आणि 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळालेली सुयोग खांडेकर आणि विपुल गमरे यांच्याकडून. 32 धावांचे लक्ष्य. 8 चेंडू मध्ये आता 6 धावांची आवश्यकता. पाहूया काय करतायत. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झालेला आहे. शेवटचा चेंडू उर्वरित 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. याच्या पुढील होणारा सामना डॅडी 11 वर्सेस सर्वेश 11. डॅडी 11 यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आणि शेवटचा चेंडू पाहूया काय करतायत भांबरे आणि मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केलेला आहे आणि निर्धाव. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता जीवदानी माऊली बी या संघाला विजयासाठी. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक मार्गस्थ. 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज असा झालेला सामना जीवदानी माऊली बी वर्सेस बारोंडा 11 या संघामध्ये.
बारोंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली मध्ये चालू असलेला हा सामना 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. पाहूया काय करतायत फलंदाज विपुल गमरे आणि सुयोग खांडेकर सज्ज. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे. 6 चेंडूमध्ये 5 धावा पाठलाग करताना गोलंदाजी मार्कवरती आणि हा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धाव काढण्यात यशस्वी झालेला आहे. आता मात्र 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 28. 4 धावांची आवश्यकता विजयासाठी जीवदानी माऊली बी या संघाला. सुयोग खांडेकर ऑन स्ट्राइक. 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. पाहूया काय करतायत आपल्या संघाच्या विजयासाठी. आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो सूरज. राईट आर्म राऊंड मारा करतील. क्लोज अशी फिल्डिंग लावलेली आणि हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. गडी बाद होऊ शकतो का आणि गडी बाद. थँक्यू डीजे. धावचीत झाला होता तो सुयोग खांडेकर. आता मात्र 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. समीकरण मात्र थोडंसं बदललेलं आहे. विपुल गमरे पुन्हा एकदा स्ट्राइक अँड मार्कवरती आणि नॉन स्ट्राइक वरती नितेश. नवीन फलंदाज आतमध्ये आलेला आहे आणि 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर मारा करतील सूरज. माफ करा राईट आर्म राऊंड मारा करतायत. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. पाहूया काय करतायत विपुल गमरे. आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झाले आणि 3 चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज स्ट्राइक अँड मार्क वरती आलाय तो नितेश. पाहूया काय करतोय आपल्या जीवदानी माऊली बी या संघासाठी. एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता. आपण पाहत आहात फुलपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 4. शेवटचे 3 चेंडू उर्वरित. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंड वरती नवीन फलंदाज मात्र मार्गस्थ आहे आणि 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. राईट आर्म राऊंड असा टाकलेला चेंडू आणि अवांतर असा चेंडू नोच्या स्वरूपात आणि मात्र फ्री हिट मिळेल. नो चेंडू आहे. अवांतर धाव मिळालेली आणि फ्री हिट देखील मिळालेले आहे या नवीन फलंदाजाला नितेश. स्ट्राइक अँड मार्क वरती सज्ज. आता मात्र समीकरण थोडंसं बदललेलं आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावेची आवश्यकता. जीवदानी माऊली बी या संघाला विजयासाठी 32 धावांचे लक्ष्य पेलावताना जीवदानी माऊली बी संघ जर विजयी झाला तर विजू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. क्लोज अशी फिल्डिंग लावलेली आहे. पाहूया काय करतोय सूरज. स्ट्राइक अँड मार्क वरती नितेश सज्ज आणि हा मारण्याचा प्रयत्न आणि संघ विजय झालेला आहे जीवदानी माऊली बी. कॉंग्रॅच्युलेशन जीवदानी माऊली बी या संघ विजय झालेले. उत्कृष्ट खणखणीत असा चौकार मारलेला आहे.